अमेरिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाला बेकायदेशीर ठरवत मोठा दणका दिला आहे। एप्रिल 2025 मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यापार तूट कमी करण्याच्या उद्देशाने जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क म्हणजेच टेरिफ लादले होते। त्यांनी हा निर्णय घेताना 1977 च्या आणीबाणी अधिकार कायद्याचा वापर केला होता। या अंतर्गत रेसिप्रोकल टेरिफ म्हणजेच ज्या देशांनी अमेरिकेवर शुल्क लावले त्यांच्यावर तितक्या प्रमाणात शुल्क लावण्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते आणि आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 6-3 अशा बहुमताने ट्रम्प यांचा हा निर्णय फेटाळून लावला आहे। न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की आणीबाणी अधिकाऱ्यांचा वापर करून अशा प्रकारचे टेरिफ लावणे हा कायद्याचा गैरवापर आहे। या निर्णयावेळी 3 न्यायाधीश सॅम्युअल अलिटो, क्लॅरेन्स थॉमस आणि ब्रेट कावानॉव्ह यांनी असहमती दर्शवली। मात्र उर्वरित न्यायाधीशांनी बहुमताने राष्ट्राध्यक्षांचा निर्णय असंविधानिक ठरवला। अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी निकाल देताना स्पष्ट केले की टेरिफ किंवा कर लावण्याचा अधिकार केवळ अमेरिकन काँग्रेसला आहे। राष्ट्राध्यक्षांना आणीबाणीचा दाखला देत असा आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार नाही। त्यामुळे ट्रम्प यांनी जारी केलेले सर्व संबंधित कार्यकारी आदेश रद्द करण्यात आले आहेत। या ऐतिहासिक निकालामुळे ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणाला मोठा धक्का बसला आहे। आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणावर याचा थेट परिणाम होणार आहे। आता पुढे टेरिफ संदर्भातील कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो काँग्रेसच्या मंजुरीशिवाय शक्य होणार नाही। दरम्यान व्हाईट हाऊस कडून या निर्णयावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। ट्रम्प प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे। एकूणच अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांवर पुन्हा एकदा स्पष्ट मर्यादा आखण्यात आल्या आहेत आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच आर्थिक निर्णय घ्यावे लागतील हा संदेश या निकालातून देण्यात आला आहे।